ते स्क्रिप्ट वाचूनच मी घाबरले होते खरं तर. म्हटलं दिपाले कसं घडणार सगळं. म्हणजे पैसे मिळाले नाही मिळाले तरी आपण निष्ठेने ते करत राहायचं. ऐतिहासिक चूक न होऊ देता करत राहायचं. शिवजयंती असेल किंवा पुण्यतिथी असेल, कोणती गाणी लागतात हल्ली? आपल्या सिनेमातली लागतात. वारीला का जातात एवढे लोक, ही कुतूहल असतं. मग ते गुगल करण्यापेक्षा आम्ही देतो ना तुम्हाला, मी सांगतो तुम्हाला. मी थोडक्यात तिथनं मी निघावं अशा पद्धतीने तो अपमान झाल्यासारखं झाला आणि मी उठलो तिरमिरीत. आणि तो इगो दुखावल्यासारखं झालं की माझ्या लेखनाला इतकं एवढं लिहिलेलं आहे, त्याला इतकं टाकाऊ कसं होऊ शकेल एखाद्याच्या हातनं. वाईट होईल तिथलं, पण हे दर्जाच नाही आहे किंवा हे असं कसं होऊ शकेल. दिग्पाल एक चमत्कार आहे असं मला वाटतं. तेव्हा मी म्हटलं तुम्हाला बघायचं होतं कोण आहे दिग्पाल सर. आणि तेव्हा तो असा 20-21 वर्षाचा होता फक्त. पण फर्जममध्ये काय वाटेल ते होतं. त्यातल्या समाधीचा सीन आहे तो तुम्ही जरूर बघा. म्हणजे मला सांगताना पण अंगावर काटा येतो. ज्ञानेश्वर माऊलींवर सिनेमा काढल्यावर आपल्याला पैसे मिळतील असं काही आहे का? किंवा तो प्रोड्युसर आहे का? धोधो पैसे मिळाले तर आपला फायदा होईल हे छापू नका तुम्ही. पण मला दुःख होतं कधी कधी की अजयला कशा वेगवेगळ्या मिळतात. लिहित असताना प्रत्येक वेळेला, आणि आजही माझी ही भावना आहे, त्यामुळे मी योगेश्वर या टोपण नावाने आनंदडोह लेखक म्हणून नाव लावतो. हो, माझी तारेवरची कसरत असतेच. करिअर आहे, आई आहे मी. मला असं वाटतं की माझ्या मुलाला तेवढा वेळ मिळाला पाहिजे. आजकाल खूप प्रो झालेल्या आहेत सगळ्या स्त्रिया, पण तरी सुद्धा हे कठीण जातं. जेवढे लोककलेचे प्रकार आपल्या मराठी भाषेमध्ये आहेत, जगात इतर कुठल्याही प्रांतात कुठल्याही भाषेमध्ये तेवढे नाही आहेत. भक्ती चालू होती माझी, त्याच्यामध्ये शक्ती ॲड झाली. म्हणजे तू नामदेव महाराजांची भूमिका करतोय, आधी इथं अभंग गा, आता हा ट्रॅक बदलून जरा इकडे गावचा पाटील केलेले मला. 11 अभंग आम्ही निवडले, म्हणजे ते समुद्रामधनं मोती वेचण्यासारखं आहे. इतके तुकाराम महाराजांचे सगळे अभंग आहेत. धरोनी चालो वाटे आम्ही तुझाची, अशी एक चाल आहे. अरे माऊली, हे आधी नाही काय ऐकवायचं मग तो ना अशा खूप चाली आधी स्वतःचा ऐकवतो छान, आणि एखाद्याची ठेवलेली असते. हे कोणासाठी ठेवलं? जो आनंद योग्याला समाधीचा, तो सामान्यांना भजनाचा. दिग्पालच्या ताब्यात आम्ही सगळे आहोत की बाबा हा तुम्ही त्यांनी सांगितलं की हे काम करायचं, संपला विषय, मग त्याने करायचं. सुंदर ते ध्यान हा अभंग तेरे रश्के कमरच्या चालीत गायला आम्ही ऐकलेला फडावरती कीर्तनामध्ये. अशी अवस्था आहे एकीकडं. का तुकाराम महाराजांनी टाइमपास म्हणून केलेल्या कविता नाहीत अभंग. म्हणजे याची वेळ देवा नका हा जो अभंग मगाशी मी सांगितलं, आज अनेक तरुण मुलांच्या मोबाईलची कॉलर ट्यून रिंगटोन आहे. नमस्कार, मटागट्टामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. आपण मटागट्टावर दरवेळेला वेगवेगळ्या सिनेमांना आमंत्रित करत असतो आणि तो सिनेमा वाचकांमध्ये पोहोचवण्याचा आपला प्रयत्न असतो. तर यावेळेला अभंग तुकाराम हा सिनेमा आपल्यासोबत आलेला आहे. तुम्हाला सर्वांचं स्वागत मठाच्या कार्यालयामध्ये, आणि मठाच्या प्रथेप्रमाणे आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती देऊन तुम्हाला सर्वांचं स्वागत करायला मी विनंती करतो. स्वागत मॅडम. मृणालताई. योगेश सोमन. गीतकार आणि अभिनेते. दिग्दर्शकापासून सुरू करूया आपण. दिग्पाल, यापूर्वी तू जो अलीकडे प्रदर्शित झाला सध्या ज्ञानेश्वरांची मुक्ता या सिनेमा सर्वांसमोर आणलास, त्यावेळेला तू असं म्हटलेलंस की जी आपली संत परंपरा आहे, जे संत विचार आहेत ते तळागाळात त्या ओरडोरामध्ये रुजलेले आहेतच, पण त्या आजच्या माध्यमातून ते पुन्हा एकदा त्याची उजळणी करणं खूप आवश्यक आहे प्रेक्षकांना आणि सर्वांनाच. तर आता पुन्हा एकदा त्याच धाग्यातला हा एक सिनेमा आहे संत तुकारामांचा, नाव अभंग तुकाराम असं तुम्ही ठेवलेलं आहे. आणि सर, तुम्ही एकपात्री प्रयोग एकीकडे तुम्ही तुकाराम त्या पात्रावर करत होतात, आणि यानिमित्त दोन्ही प्रवाह एकत्र आले आहेत. तर या दोन प्रवाह एकत्र येण्याविषयी किंवा दोन कलाकार, एक कलाकार दिग्दर्शक, लेखक दिग्दर्शक एकत्र येण्याविषयी काय सांगशील? मुळात ते संपूर्ण नाव जर आपण पाहिलं चित्रपटाचं, अभंग तुकाराम, कथा संत तुकारामांच्या गाथेची, तर ते बऱ्यापैकी आम्ही विषय त्या शीर्षकामध्येच क्लिअर करायचा प्रयत्न केला.
सरांचं जे एकल नाट्य होतं आहे आनंद डोह नावाचं, त्याचे अजूनही अविरत प्रयोग चालू आहेत. गेली 15 वर्ष सर्व त्याचे प्रयोग करतात. तर या आनंद डोह एकल नाट्य हे याच्या मागची मूळ प्रेरणा आहे. आणि एकूण 13 दिवसांचा प्रवास आपण याच्यामध्ये मांडतोय. रूढार्थाने ज्याला आपण बायोपिक म्हणतो तसा हा बायोपिक नाही. अभंगगाथा विसर्जित केल्यानंतर इंद्रायणीच्या डोहामध्ये, ज्याला आपण आनंद डोह म्हणून ओळखतो, तर त्या अभंगगाथा विसर्जित केल्यानंतर त्यातरल्या हा जो 13 दिवसांचा कालखंड आहे, या 13 दिवसांच्या कालखंडात प्रत्यक्ष तुकाराम महाराजांच्या मनात काय चालू असेल, त्यांच्या साहित्याचे समाजावर काय परिणाम झाले, त्या समाजामध्ये त्या 13 दिवसात काय घडलं, या सगळ्या अभंगांचं त्यांच्या आयुष्याशी काय जोडणी करता येते, त्या प्रसंगांची मांडणीतनं ते अभंग कसे स्फुरले असतील किंवा त्याचा अन्वय अर्थ कसा लागतो, या सगळ्या गोष्टी या अभंग तुकाराम कथा संत तुकारामांच्या गाथेची या चित्रपटातून आपण मांडतो. मुळामध्ये जे एकल नाट्य होतं तेच प्रचंड सशक्तपणे सरांनी लिहिलेलं आहे. आणि ते जे एकल नाट्य आहे त्याच्यामध्ये चित्रपटाच्या अनुषंगाने काही पटकथेच्या बाबतीतले बदल करू, मग आम्ही ते त्याच्या मूळ गाभ्याला धक्का न लावता किंवा संकल्पनेला धक्का न लावता हे सादर करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि मला असं वाटतं की त्याच्यामध्ये आमचा जो फोकस आहे की संत तुकारामांचं तत्वज्ञान, अभंग, विचार, रचना आणि साहित्य हे खूप चांगल्या प्रकाराने या चित्रपटात आम्ही आणू शकलेलो आहोत फोकसनी, असं आम्हाला आता वाटतं. सिनेमा करावा हे नेमकं कुठून ठरलं आणि का ठरलं नेमकं? सिनेमा हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे आणि आज सध्याच्या काळातलं सगळ्यात मोठं माध्यम आपण त्याला म्हणू शकू. हा विषय म्हणजे संत परंपरेचा विषय, संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटातनं जसं सुरू झालं सगळं की संतपट आपण करावे, जसं शिवराज अष्टक आहे, श्री शिवराज अष्टकातले 8 सिनेमे आहेत, तसं संतपटातले पण सिनेमे व्हावेत. आणि संतांचं तत्वज्ञान ज्याच्यावर खरं सांगता आपला सगळा पाया उभा आहे, म्हणजे या महाराष्ट्राचं सगळं जीवन उभं आहे, हे सगळं संतांचं तत्वज्ञान आहे. शिवाजी महाराजांची जी स्वराज्याची चळवळ आहे तर ती सुद्धा संतांच्या तत्वज्ञानावर उभी आहे. त्यामुळे हे तत्वज्ञान समजून घेणं आजच्या काळात सुद्धा गरजेचं ठरतं, कारण ते टाइमलेस आहे, कालातीत आहे. तर त्यामुळे हे करत राहावं सातत्याने असं आम्हाला वाटतं. आणि हा चित्रपट हा अजून एक पुढचा चांगला टप्पा आहे त्यातला. अजून यावरती अनेक प्रकारच्या चित्रपटातनं काम करता येईल असा आमचा प्रयत्न आहे. म्हणून ते जसं दिग्पाल म्हणाला की संतांचे जे विचार आहेत किंवा ते तत्वज्ञान आहे ते कालातीत आहे, हे आपण आजही जाणतो की इतक्या वर्षांपूर्वी लिहिलेल्या गोष्टी आजही तंतोतंत आजच्या परिस्थितीत त्या आजमावल्या तर तशा आपल्याला बघायला मिळत, त्यात उत्तर आपल्याला मिळत असतं त्या प्रश्नांवर. तुम्ही यापूर्वी शिवअष्टकात या सुपूर्ण चळवळीमध्ये जिजाऊंची भूमिका साकारत आहात, याही सिनेमात त्या पद्धतीने जोडले गेलेले आहात. तरी अशा प्रकारच्या अशा चळवळीचा आपण एक भाग आहोत, त्याविषयी तुमचं मनोगत काय? मला अतिशय आनंद वाटतो अशा चळवळीचा मी भाग आहे. मी दिग्पालची मनापासून आभारी आहे की त्यांनी अशी एक टीम गोळा केलेली आहे की ज्या माणसांना समाजावर सकारात्मक परिणाम घडवायचा आहे आणि तो परिणाम घडवण्यासाठी जे काही करता येईल ते सगळं करण्याची त्याची तयारी आहे. दिग्पालनी शिवराज अष्टकचा जेव्हा निश्चय केला की 8 चित्रपट बनवायचे, तेव्हा मोठी बहीण असल्यामुळे मला भीती वाटत होती की कसं काय, सोपं नाही ऐतिहासिक चित्रपट बनवणं. एकदा मी रमा माधव बनवला होता, मला माहिती होतं की खूप मोठ्या कष्टातून जावं लागतं ऐतिहासिक. तेव्हा तर आता तरी लोक खूप स्वीकार करतात बिकॉज ऑफ दिग्पाल, पण तेव्हा तर सुरुवात होती जस्ट. आणि कसा घेतील पहिला सिनेमा, ते स्क्रिप्ट वाचूनच मी घाबरले होते खरं तर. म्हटलं दिग्पाल हे कसं घडणार सगळं, पण त्याचा एक स्पेशल ऑडियन्स त्यांनी जमवला आणि त्यातून घडणारे सामाजिक बदल, शब्द आपल्याला वाटतो सामाजिक बदल वगैरे असा एवढा मोठा शब्द, पण हा बदल नक्की घडतो आहे हे आम्हाला जाणवतं आहे. आता आईवडील मुलांना नक्की किल्ल्यांवर घेऊन जातात, मुलं म्हणतात की आम्हाला हा किल्ला बघायचा आहे, किंवा खरंच काय घडलं होतं तिथे. चित्रपट अतिशय लोकप्रिय आहे, त्याच्यावरचे खेळ आलेले आहेत, मावळानाचा खेळ अत्यंत लोकप्रिय आहे, सगळ्या यंग कॅडरला वाटतंय. आणि हा जो इतिहास आहे हा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हाच उद्देश होता. आणि मला वाटतं ती तळमळ ऑडियन्सपर्यंत पोहोचली की आपल्याला गल्लाभरूच चित्रपट करायचे नाही आहेत, किंवा
आपल्याला काही एक अवॉर्ड्स मिळावी यासाठी आपण चित्रपट करत नाही आहोत. तर आपल्याला एक सामाजिक जाणीव की छत्रपतींनी केलं म्हणजे काय केलं, नुसतं जय म्हणून थांबायचं नाही, तर शिवरायांचं आरमार असेल, त्यांची रणनीती असेल, त्यांचे विचार असतील, त्यांची झुंज असेल परिस्थितीशी, हे सगळं लोकांपर्यंत आलं पाहिजे ही तळमळ होती. आणि अशा तळमळीतून आर्ट सिनेमे करायचे प्रयत्न कोण करतो आजकाल? म्हणजे पैसे मिळाले नाही मिळाले तरी आपण निष्ठेने ते करत राहायचं, ऐतिहासिक चूक न होऊ देता करत राहायचं आणि सतत तीच धडपड ठेवायची. दिग्पालला अनेक विषय सुचतात, लेखक आहे तो, पण तरीही त्यांनी ते सगळं सध्या बाजूला ठेवलेलं आहे. आणि एक मिशन म्हणून शिवरायाष्टक आहे किंवा ज्ञानेश्वरांवरचा चित्रपट मुक्ताई किंवा हा चित्रपट किंवा आता ह्याच्या पुढचेही आमचे येणारे चित्रपट, हे समाजामध्ये पॉझिटिव्ह बदल घडवण्यासाठीचे चित्रपट आहेत आणि त्याची पावती आम्हाला लोकांकडनं मिळते आहे. मला खूप आनंद होतो सांगायला की आता तुम्ही पण ऑब्झर्व केला असेल की शिवजयंती असेल किंवा पुण्यतिथी असेल, कोणती गाणी लागतात हल्ली? आपल्या सिनेमातली लागतात. पूर्वी कोणती लागायची? आणि ज्या पद्धतीचे बिभत्स नाच बीच व्हायचे ते आता कंट्रोल झालं आहे. हा छोटासा का होईना पण सामाजिक बदल आहे आणि हा बदल घडतो आहे. मुलांना कोण होते ज्ञानेश्वर, तुकारामांनी काय केलं, वारीला का जातात एवढे लोक, ही कुतूहल असतं. मग ते गुगल करण्यापेक्षा आम्ही देतो ना तुम्हाला, मी सांगतो तुम्हाला, गुगलपेक्षा कितीतरी चांगल्या पद्धतीने आम्ही तुमच्यापर्यंत हे विषय पोहोचवू शकतो. हे दिग्पालने ठरवलं आहे आणि म्हणून मला वाटतं की ही टीम यशस्वी टीम आहे. इथं चुकत नसेल तरी आता या रूममध्ये जे बसले त्यांपैकी सर्वात अधिक वेळ ओळखणारा किंवा खूप जुनं ओळखणारा तुम्ही आहात दिग्पालला. मध्ये टीव्ही विश्वापासूनचं काम असेल, नाटकापासूनचं काम असेल, तर तुम्हाला असिस्ट करण्यापासूनचं सुद्धा काम असेल. ओव्हर द पिरियड ऑफ टाइम दिग्पालचं एक दिग्दर्शक म्हणून जो त्यांनी प्रवास केलेला आहे किंवा तो घडत गेलेला आहे त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. दिग्पाल एक चमत्कार आहे असं मला वाटतं. दिग्पाल हा विराजसच्या आमच्या मुलाच्या शाळेमध्ये शिक्षक होता आणि विराजस त्याच्याबद्दल ड्रामॅटिक्स शिकवायचा आणि विराजस सतत त्याच्याबद्दल बोलायचा, दिग्पाल सर दिग्पाल सर दिग्पाल सर. मला आठवतं ती दिग्पालची माझी पहिली भेट झाली तेव्हा मी म्हटलं तुम्हाला बघायचं होतं कोण आहे दिग्पाल सर. आणि तेव्हा तो असा 20-21 वर्षाचा होता फक्त. आणि विराजससाठी तो खूप सर होता ना मोठा आणि तो त्याला जे शिकवतोय ते माझ्यापर्यंत पोहोचत होतं. त्यामुळे ते खूप इंटरेस्टिंग झालं, आमची पुढे ओळख पण झाली. मग आमचं इंटरेस्ट सेम आहे ते कळलं. माझे आजोबा गुणी दांडेकर यांची पुस्तकं माझ्यापेक्षा त्याला तोंडपाठ आहेत आणि त्यांनी अनेक वेळेला पारायण केलेलं आहे. असं करत करत आमची एक वेगळ्या लेवलवर दोस्ती झाली. तो मला मोठी बहीण मानतो, मी भाऊ मानते त्याला. आणि मग रमामाधवच्या वेळेला मला जी मदत लागली ती सगळी त्यांनी केली आणि त्यावेळेला त्याच्या डोक्यात फर्जनचं स्क्रिप्ट किंवा मला वाटतं लिहून पण झालं होतं फर्स्ट ड्राफ्ट. आणि तेव्हा त्यांनी मला ऐकवलं होतं आणि तेव्हा मी घाबरले होते की बापरे हे कसं काय होणार, कारण सोपं स्क्रिप्ट नव्हतं फर्जन अजिबातच. रमामाधव हा ऐतिहासिक सिनेमा असला तरी तो भावजीवन दाखवणारा सिनेमा होता पेशवाईतला. त्यामुळे 1-2 लढाया त्या छोट्या छोट्या सोडल्या तर लढाया नव्हत्या त्याच्यामध्ये, पण फर्जनमध्ये काय वाटेल ते होतं. त्यामुळे मला खरंच वाटलं होतं की कसं होणार, पण त्याने यशस्वी केला. फर्जन, फतेशिकस, नंतर पावनखिंडनी तर इतिहास केला. आणि आता 5 चित्रपटांपैकी 3 उत्तम यशस्वी, 1 सुपर डुपर हिट आणि 1 यशस्वी इज नॉट अ बॅड स्कोर ॲट ऑल. आता ज्ञानेश्वर माऊलींवरचा चित्रपट जर तुम्ही बघितला असेल, त्यातला समाधीचा सीन आहे तो तुम्ही जरूर बघा. म्हणजे मला सांगताना पण अंगावर काटा येतो की हे का करावं असं वाटतंय त्याला. ज्ञानेश्वर माऊलींवर सिनेमा काढल्यावर आपल्याला पैसे मिळतील असं काही आहे का, किंवा तो प्रोड्युसर आहे का? धुधो पैसे मिळाले तर आपला फायदा होईल. पावनखिंडात प्रोड्युसर होता का? नाही, पण त्याने ते केलं. इतके दिवस सततचा पाऊस पाडून ते सगळ्या चिखलात मातीत तो इतिहास लोकांपर्यंत पोचवावा हे त्याला वाटलं आणि ते आतून इतकं त्याला वाटतं की माझ्यासाठी फार महत्त्वाचा अनुभव असतो. वैयक्तिक सांगायचं झालं तर जिजाऊ साहेबांचीच भूमिका आहे याही चित्रपटात. जिजाऊ साहेबच आहे. मला हे छापू नका तुम्ही, पण मला दुःख होतं कधी कधी की अजयला कशा वेगवेगळ्या मिळतात आणि मला हे अष्टक संपेपर्यंत मात्र
पण तरीही प्रत्येक चित्रपटामध्ये जिजाबाई साहेबांची कोणती ना कोणती वेगळी शेड तो दाखवतो. आणि याही चित्रपटात 2च सीन्स आहेत माझे आणि त्यातला एकच सीन लक्षात राहण्यासारखा आहे, पण तो फार सुंदर आहे. तुकारामांच्या पत्नीचं नाव जिजा आणि जिजाबाई साहेबांचं नाव पण जिजा. या दोघी एकमेकींना भेटल्या असतील तर काय झालं असेल असं त्याच्या डोक्यात आलं आणि त्याच्यावर त्याने इतका गोड सीन दिला की जेव्हा लोकोत्तर पुरुष असतात, जे महापुरुष असतात, त्यांना त्यांच्या आजूबाजूच्या माणसांनी योग्य पद्धतीने सपोर्ट केलं तर ते कुठल्या कुठे पोहोचतात. असं या दोघी एकमेकींशी बोलतात की तुकारामांना तुम्ही सपोर्ट करा. अवली नाही तर कशी कॅरेक्टर आपल्याला माहिती आहे, काय गर्गशा म्हणतात तिला तुकाराम स्वतःच्या अभंगांमध्ये सुद्धा. तर तिला जिजाबाई समजावून सांगतात की माझ्याही आयुष्यामध्ये असा एक लोकोत्तर पुरुष आहे जो माझा मुलगा आहे आणि प्रत्येक वेळेला मी त्याला जेव्हा माझ्यापासून दूर लढायला पाठवते तेव्हा तो जिवंत येईल का नाही, कधी येईल, या सगळ्यातनं मी जाते. त्यामुळे ही माणसं नॉर्मल नसतात. ट्राय टू अंडरस्टँड की हे अबाव नॉर्मल आहेत आणि ट्राय टू कोप विथ दॅट असं सांगणारा सीन आहे. फार गोड सीन आहे. त्यामुळे दिग्पालच्या कोणत्याही प्रोजेक्टमध्ये आता तर जिजाबाई साहेब आहेत, पण इतरही जेव्हा जेव्हा जे करायची वेळ येईल तेव्हा मी अत्यंत आनंदाने करेन. योगेश सर, जसं दिग्पाल म्हणाला की एकलनाट्य तुम्ही यापूर्वी लिहिलं होतं, ते सादर करत होतं, पण जेव्हा ते एकलनाट्य लिहिलं ते लिहिण्यामागचं तेव्हाचा नेमका तुमचा हेतू काय होता आणि ते सादर करताना त्या हेतूमध्ये तो कितपत साध्य झाला आणि कितपत तो आता बदल झाला त्याच्यामध्ये? आनंदडोह लिहिण्याच्या आधीची म्हणजे ते लिहिण्याच्या मागची खरी पार्श्वभूमी अशी आहे की मला आता साल आठवत नाही, पण आनंद यादव साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून डिक्लेअर झाले होते ते आणि त्यांच्या संत सूर्य तुकाराम या कादंबरीवरनं भयंकर त्यावेळेला वादंग माजला होता आणि अगदी बाई वारकरी संप्रदाय सगळा त्यातल्या मजकुरामुळे त्यातल्या ह्याच्यामुळे खूप संतापले होते सगळे. म्हणजे त्यांना देहूमध्ये प्रायश्चित्त घ्यायला बोलवलं वगैरे बरंच काय काय त्यावेळेला, म्हणजे अनेक त्यावेळेला हे झालेलं होतं. तर त्यावेळेला माझ्या डोक्यात अशी कल्पना आली की आपण संत सूर्य तुकाराम या कादंबरीचं अभिवाचन करायचं आणि त्या सुमारास माझे आध्यात्मिक गुरु जे आहेत त्यांनी असं सांगितलं की मग त्यांच्या कादंबरीचं हे करण्यापेक्षा तू कलाकार आहेस तर तू एखादा एकपात्री किंवा असे काही अशा चर्चा चालल्या त्याच्यामधनं हे स्फुरलं की आपण तुकाराम महाराजांवर करूयात. आणि मग ते कुठं हे झालं तर सोलापूरला भगवानराव रामपुरे म्हणून खूप आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिल्पकार आहेत, त्यांच्या शिल्पशाळेमध्ये आम्ही, ते त्यांचे मित्र आहेत माझ्या सद्गुरूंचे, तर त्यांच्या इथे गेलेलो असताना हे स्फुरलं. आणि स्वामी समर्थांचं त्यांच्याकडं खूप खूप मोठं हे आहे, अधिष्ठान असल्यासारखंच आहे त्यांच्या हातात आणि बुद्धीत. तर तिथे हे केल्यावर पहिल्या दिवशी तर मला हा सगळा फॉर्म डोक्यात आला की काय सादर होईल. की ते गाथा पाण्यामध्ये भिजवल्यापासून म्हणजे पाण्यात हे केल्यापासून ते तरल्या जाईपर्यंतच्या 13 दिवसात 13 स्वगतं पैकी 7 स्वगतं तुकाराम महाराजांची आणि 6 स्वगतं अवलीची, असं इथपर्यंत सगळं आनंदडोह हे नावही ते एका बैठकीत सुचलं. तिथनं पुढे 1 वर्ष लागलं. ते वर्ष माझ्यामुळे लागलं कारण तो एक खोटा अभिनिवेश असतो आपल्याला. एक लेखक मला जरा अभ्यास करायला पाहिजे, मला जरा हे वाचलं पाहिजे, मला ते वाचलं पाहिजे आणि त्याप्रमाणे मी ती चाल ढकल करत राहिलो. आणि मला मधनं माझे सद्गुरू काय विचारत राहिले की तुझं काय झालं ते आनंदडोहचं. आणि मी हे का मुद्दामून सांगतो कारण हे घडलंय. 1 वर्षानंतर असं झालं की त्यावेळेला जे काही सो कॉल माझ्या हातामध्ये काय लेखनाची कामं असतील, काही अभिनयाचं कुठलं तरी एखादं कॉन्ट्रॅक्ट असेल, ऑल ऑफ अ सडन एका आठवड्यामध्ये ती सगळी कामं माझ्या हातातून गेली. आणि नुसती गेली नाही तर म्हणजे अशी अपमान करून एका ठिकाणी तर मी एका सिनेमाचं वाचन केलं. त्या सिनेमाचं नावही सांगतो, पण नंतर त्याचं 3रं व्हर्जन चांगलं झालं. ते म्हणजे संजय नार्वेकरचा आता ग बया, माझ्याच इन्व्हॉल्वमेंट फॅन्टसी नावाच्या एकांकिकेवरनं केलेला सिनेमा होता. त्याची पटकथा मी वाचली आणि इंडस्ट्रीतले अजूनही आहेत असे सो कॉल्ड स्टॉलवर्ड्स तिथं ऐकायला होते.
त्या सगळ्यांना म्हणजे आधी मी एकांकिका वगैरे लिहिल्या आहेत किंवा याच्यावरनं 2 अंकी नाटक लिहिलं होतं, ते खूप गाजलं होतं. आता कसं वाटतंय त्याच्यावरनं हा सिनेमा केलेला आहे. पण तरीही त्याला आपण म्हणतो अरे काय योगेश तुझ्याकडनं हे अपेक्षित नव्हतं, काय कसलं लिहिलं आहे, काय त्याला काही त्या एका संवादाचा दुसऱ्या संवादाशी काही अर्थच नाही वगैरे वगैरे. म्हणजे थोडक्यात तिथनं मी निघावं अशा पद्धतीने तो अपमान झाल्यासारखं झालं आणि मी उठलो तिरमिरीत. तेव्हा तो पवईला राहायचा हिरानंदानीमध्ये, अजूनही तिथेच राहतो. तिथनं मी पुण्याला ड्राईव्ह करत होतो, चाललेलो होतो, संतापलेलो होतो भयंकर. दुसऱ्या दिवशी मी सद्गुरूंच्या घरी गेलो आणि सगळं एक अर्धा तास मी बडबड 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 करत होतो की, आणि तो इगो दुखावल्यासारखं झालं की माझ्या लेखनाला इतकं एवढं लिहिलेलं आहे, त्याला इतकं टाकाऊ कसं होऊ शकेल एखाद्याच्या हातनं, वाईट होईल तिथलं, पण हे दर्जाच नाही आहे किंवा हे असं कसं होऊ शकेल. माझे सद्गुरू चित्रकार आहेत, त्यांचं त्यावेळेला हिमालयन याच्यावरचं पेंटिंगची सिरीज चालली होती. ते असं मस्त एक हिमालय रंगवत होते आणि ते ऐकत होते सगळे शांतपणे. आणि हे सगळं झाल्यावर त्यांनी फक्त माझं सगळं झाल्यावर एक क्षण जसं म्हणतं तसं सगळं एक शांत होतं, तसं मग संपलं माझं, फुल स्टॉप झाल्यासारखा गप्प बसलो. आणि त्यांनी एक विचारलं की काही दिवसांपूर्वी तुम्ही एक संतश्रेष्ठ तुकाराम बुवांवरती एक काहीतरी लिहिणार होता, तसा संकल्प सोडला होता, त्याचं काय झालं? मग मी त्या तिरमिरीतच होतो. मी म्हणलं माझा काही अभ्यासच नाही, म्हणजे प्रभातचा चित्रपट या पलीकडे मला तुकाराम महाराज माहीतच नाही, तर मी काय लिहिणार त्याच्यावर, एकपात्री लिहिण्या इतकं मला काय हे आहे. ते म्हणजे तुम्ही कशाला विचार करताय? जर तुम्ही एक लक्षात ठेवा का, हे जसं मृणाल म्हणाल तसं की लोकोत्तर पुरुषांच्या बाबतीत अशा काही यांच्या बाबतीत ज्यावेळेला त्यांच्या आयुष्यही चमत्कार असतो, आयुष्यानंतरही चमत्कार असतातच. तुम्ही ज्या वेळेला असा एखादा संकल्प सोडता त्यावेळेला ते शाहरुखच्या सिनेमामधलं ना पुरी कायनात, तसं पॅरावर्ल्डमध्ये आकाशाचे कान देऊन ऐकलं जात असतं आणि तुम्ही ते वाट पाहत असतात की त्यांना तुमच्या माध्यमातून, तुमच्या शब्दांच्या माध्यमातून, तुमच्या ह्याच्यातनं पोचायचं असतं कोणापर्यंत. तुम्ही बघा, उद्यापासून लिहायला सुरुवात करा. आणि मी सांगतो की 13 दिवसात ती 13 स्वगतं लिहिली गेली. एका पाठी एक स्वगत झालं, 2 स्वगत झाले, 3 लिहित असताना प्रत्येक वेळेला. आणि आजही माझी ही भावना आहे, त्यामुळे मी योगेश्वर या टोपण नावाने आनंदडोह लेखक म्हणून नाव लावतो. माझी 75 एकांकिका, 14 मोठी नाटकं, 4 फिल्म्स, एवढं सगळं लिहिलेलं, माझी ती एक स्टाईल वेगळी. आणि आनंदडोहमधली रूपकं, आनंदडोहमधली शब्दरचना, आनंदडोहमध्ये जे मला मांडायचे ते, त्यातला एकही शब्द माझा नाही आहे, नक्की एकही शब्द नाही. हे काय मला मानधन वगैरे जे देतात ते खूप वेगळ्या ठिकाणी जातं जेव्हा जातं, कारण जे माझं नाही ते खरंच तिकडून आलेलं आहे आणि त्याप्रमाणेच त्याचा प्रयोगही तसाच होत गेला. याची जर माझ्या एकलनाट्याची तालीम म्हणली तर ती 2003 म्हणजे जेव्हा सद्गुरू माझ्या आयुष्यात आले तिथपासून ते 2011 एवढे वर्ष दिग्दर्शन चालू होतं असं आपण म्हणायचं. कारण संहिता माझीच असल्यामुळे ती पाठ व्हायला मला वेळ लागला नाही. ती इथून तिथं तुम्ही जायचं, हां आता इथं बसा, हे सुद्धा माझं मी ठरवलं होतं. ते 3 दिवसात उभं राहिलं, कारण 4थ्या दिवशी मी प्रयोगाला उभं राहिलो होतो. त्यामुळे तशा अर्थी नाटकाची तालीम म्हणून ज्याला आपण ड्युरेशन म्हणतो ते 4 दिवस आहे. पण एक माणूस त्या भूमिकेसाठी घडवणं, भूमिकेसाठी मी घडलो. मी भूमिका सादरच नाही करत या 7 वर्षामध्ये आणि तिथून पुढे प्रयोगामध्ये इथपर्यंत त्या भूमिकेसाठी मी घडत गेलो. असा त्या आनंदडोहचा प्रवास आहे. तिथनं मग दिग्पालच्या पटकथेमध्ये ते फक्त एक एक्सटेन्शन मोठ्या कॅनव्हासवरती लोकांपर्यंत, हा एवढा प्रवास आहे त्याचा. 2003ला तुम्ही ते 2003 पासून माझी आध्यात्मिक साधना सुरू झाली माझ्या सद्गुरूंबरोबर. 2011ला त्याचा प्रयोग झाला. 2024ला म्हणजे रादर 2020ला कुठेतरी पहिल्यांदा एकमेकांशी बोललं गेलं की आपण याच्यावरती सिनेमा करू. मग कोरोना आला, त्या सगळ्या याच्या व्यस्ततेनंतर कुठंतरी ठाम झालं ते ज्ञानेश्वरांची मुक्ताईमध्ये सेटवर आणि ते झालं. मला या दोन गोष्टी, तर हे प्रत्येकाचा एक दृष्टांत आहे तो अध्यात्म अनुभवण्याचा, त्यावर मी येणारच आहे प्रत्येकाचा अध्यात्म काय जाणून घ्यायची. पण मला एक धागा बघू, हा सिनेमा घडण्यामागे इतक्या वर्षांची तालीम आहे, आपण असं म्हणू की इतकी वर्ष ही तालीम घडत होती तो सिनेमा घडण्यासाठी, किंवा तो रिसर्च तू त्यानंतर केलास 2011 नंतर. सेम शिवष्टक जे तू करतोस त्यातही तुझं ते अभ्यास दिसतो. जसं दादा जरी म्हणाले असले की ते मी लिहिलं नाही तरी ते शेवटी त्यांच्याकडून आलेलं आहे, त्यामुळे प्रॅक्टिकली म्हणायला गेलं ते त्यांनीच लिहिलं, त्यांचा तो अभ्यासात ते
पानावर उतरलेलं आहे. प्रश्न माझा असा आहे की इतके सिनेमे केल्यानंतर सुद्धा टचवूड कधीही गालबोट लागलं नाही आपल्या एकाही शब्दाला म्हणा, एकाही दृश्याला म्हणा, एकाही वाक्याला म्हणा, किंवा कोणत्या कलाकाराने ती भूमिका सादर केल्यानंतर त्या कलाकाराला म्हणा. आजचं जे वातावरण आहे किंवा गेल्या 10-12 वर्षांचं जे वातावरण आहे आणि ताजोबदल सुद्धा आपल्याकडे आहे, कधीही काही होऊ शकतं, कोणाची भावना दुखावू शकतात, मग त्याला सेन्सॉर मिळालेलं असू दे किंवा नको असू दे. हे जे तारतम्य राखणं आहे किंवा सर्वव्यापीपणा, सर्वसमावेशकपणा आहे, त्याकडे तू कसं बघतोस दिग्दर्शक म्हणून, लेखक म्हणून आणि कलाकार म्हणून? आणि तोच प्रश्न नंतर तुम्हाला सुद्धा आहे. मला मुळात असं वाटतं की तुम्ही तुमच्या कलाकृतीशी प्रामाणिक असलं पाहिजे. मग या गोष्टी, मला मुळात असं वाटतं की कलाकार म्हणून तुम्ही तुमच्या कलाकृतीशी प्रामाणिक असलं पाहिजे. म्हणजे मग या गोष्टी जरी तुमच्या विरोधात गेल्या तरी तुम्हाला त्याच्या समोर उभं राहण्याचं बळ येतं. आणि जर तुमचं त्याच्या मागचं जे इंटेन्शन आहे, म्हणजे मुळात हा शब्द फार महत्त्वाचा आहे, हेतू तुमची कलाकृती सादर करण्याचा हा जर पक्का असेल तर मग तुम्हाला त्यांना उत्तर देता येतं किंवा त्याचं लॉजिक मांडता येतं की मला हे का करायचं आहे आणि मी हे का केलं. केवळ म्हणजे मी काय किंवा आमची संपूर्ण टीम काय की कलेच्या हव्यासापोटी सादरीकरण करणं हे आम्हाला कोणालाच मान्य नाही. कलेतनं मनोरंजनाबरोबर प्रबोधन व्हायला पाहिजे हा अट्टहास आहे आमचा. म्हणजे काही जणांना मतभेद असेल याच्याबद्दल की प्रत्येक वेळी प्रबोधन व्हायलाच पाहिजे का, गरजेचं नाही, असं काही जणांचं मत असेल ते पण बरोबर आहे. पण आमचं मत असं आहे की आम्हाला या पद्धतीने मांडणी करायची. आणि हे करत असताना मला असं वाटतं की त्यात मी जे विषय मांडतोय हे विषय अत्यंत संवेदनशील आहेत. याच्यामध्ये महाराष्ट्र, भारतभर, जगभर जेवढी मराठी माणसं आहेत, जेवढे हिंदू आहेत, त्या सगळ्यांच्या भावना निगडीत आहेत या सगळ्या गोष्टींची. त्या भावनांचा कलाकार म्हणून सुद्धा मी आदर केला पाहिजे. कलाकार हा सुद्धा माणूस असतो हे पहिले आपण मान्य केलं पाहिजे. कलाकार कलंदरपणाच्या नावाखाली वाटेल ते करेल आणि समाजाने त्याच्यावर पांघरूणच घालत फिरावं असं होता कामा नये, अशा मताचा मी आहे किंवा आमची टीम आहे. कलंदरपणा हा तुमच्या कलेमध्ये दिसला पाहिजे. कलाकाराचा कलंदरपणा हा समाजाला घातक होत असेल तर तो कलाकार हा समाजासाठी उपयोगाचा नाही, अशा मताचा मी आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा एखादी कला सादर करता, जेव्हा आपण एवढे 7 चित्रपट सादर केले, ते सगळे लोकांनी का बरं उचलून ठरले? आपण प्रत्येक वेळी प्रेक्षकांचा अनुनय करतो असं नाहीये. अनेक वेळा आपण आपल्या चित्रपटांमधनं आपणही चर्चा केली बऱ्याचदा की लोकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचा प्रयत्न केला आणि यशस्वी प्रयत्न केला. लोकांनी ते सुद्धा स्वीकारलं की हां, हे आमचं चुकत होतं बरं का. तर हे सांगण्याची एक पद्धत आहे आणि त्या पद्धतीने आपण पुढे जाऊया जेणेकरून समाज या कलेमुळे निकोप होत जाईल. कलेचा मोह टाळला गेला पाहिजे असं मला वाटतं. की आता लिबर्टी आपण ज्याला म्हणतो, ती लिबर्टी टाळायचा एक सोपा मार्ग आहे ना, की मी जसं म्हटलं की आम्ही इतिहासाच्या संदर्भात काम करतोय म्हणून संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई आणि अभंग तुकाराम हे दोन्ही चित्रपट सुद्धा आध्यात्मिक इतिहास आहे आपला. ते फक्त अध्यात्म नाही आहे, स्पिरिच्युअलिटीचे सिनेमे नाही आहेत. म्हणजे जय संतोषी मातासारखे जे सिनेमे मायथॉलॉजिकल, पौराणिक म्हणून गणले जातात, त्या जॉनरचा हा सिनेमा नाही, हा ऐतिहासिक सिनेमा. तर ह्यावेळी काय होतं की इतिहास दुर्दैवाने आपल्या पूर्वसुरींना काम चांगलं करून सोडून द्यायची सवय होती समाजासाठी. ते नोंदवून ठेवायची सवय नव्हती. की कारण स्वतः तुकाराम महाराज म्हणतात की करी तो कवित्व म्हणाले कोणी नव्हे माझी वाणी बदलची. की मी इतकं चांगलं कवित्व करतो असं जर कोणी म्हणत असेल तर त्यांनी समजून घ्या की हे माझी वाणी नाही आहे, ही परमेश्वराची वाणी. हे ज्यांनी सांगितलं तुकाराम महाराजांनी. तर असंच सगळं काम आपण करत चाललो आहे आणि करत जायला पाहिजे असं मला वाटतं. तर हे मांडत असताना इतिहास मुका होत जातो. कारण क्रेडिट घ्यायची सवय नाही आम्हाला इंग्रजांसारखं. त्यामुळे आम्ही क्रेडिट नाही घेतलं, लिहून ठेवलं नाही कुठे, आणि त्यामुळे इतिहास मुका राहिला बऱ्याच ठिकाणी. मग काय होतं, आपल्याकडे पॉईंट ए मिळतो, पॉईंट ई मिळतो आणि पॉईंट वाय मिळतो. मग मधले जे पॉईंट्स आहेत ते कसे जोडायचे? तर तत्कालीन समाजरचनेचे काही संदर्भ आपल्याला मिळतात, तत्कालीन चालीरीतींचे संदर्भ आपल्याला मिळतात, तत्कालीन समाजजीवन, लोकजीवन, साहित्याचे आपल्याला काही संदर्भ मिळतात. आणि याच्या जोरावर तुम्ही लॉजिकच्या आधारावर प्रोबॅबिलिटी मांडू लागता. 2 गोष्टी असतात, एक असते पॉसिबिलिटी, दुसरी असते प्रोबॅबिलिटी. पॉसिबिलिटी म्हणजे हे होऊ शकतं,
प्रोबॅबिलिटी म्हणजे झालं असेल तर ते असंच झालं असेल, इथपर्यंत तुम्हाला लॉजिकच्या जोरावर पोचावं लागतं. हे पोचलात की समाज ते मान्य करतो. याच्यामध्ये मला वाटलं म्हणून असं काही नसतं. मला वाटलं म्हणून माझा अमुक तमुक अशा पद्धतीचं हे आहे, म्हणणं आहे, असं नाही. त्याला काहीतरी आधार असला पाहिजे. आणि आत्ता आपण ज्या काळामध्ये वावरतोय ते विज्ञानाधिष्ठित काळ आहे सगळा. म्हणजे माहितीचा इतका प्रचंड विस्फोट आजूबाजूला आहे की पूर्वीची आपली जी म्हण आहे ती प्रत्यक्षात आलेली आहे की बाप दाखवा नाही तर श्राद्ध कर. तर त्यामुळे तुम्हाला ते दाखवता आलं पाहिजे की हा पुरावा आहे, हा सिद्धांत आहे, हा आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मला असं वाटतं की कलाकार म्हणून जबाबदारी वाढली आहे खरं सांगायचं तर. आणि तुम्ही कलंदरपणाच्या नावाखाली, कलाकाराच्या अभिव्यक्तीच्या नावाखाली ती झटकून टाकू शकत नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. नाही, माझं सारखंच आहे. इतकं विस्तृत त्यांनी सांगितलेलं आणि वेळोवेळी चर्चा झालेली आहे. म्हणजे असं नाही की त्यांनी त्याचं मत म्हणून सांगितलं. आमच्या ग्रुपमध्ये कधी असंच आपल्या कॉन्टेम्पररी कोणाच्या कुठल्या चित्रपटावर काही अगदी आत्ताच्या मनाचे श्लोकच्या यांनी सुद्धा जर तरीही चर्चा झालेली, त्यावेळेला आमचं नेहमी हेच म्हणणं असतं की लोकानुनय आणि लोकांना खरं सांगण्याचा करणारा प्रयत्न. दुसरी गोष्ट म्हणजे मगाचपासून खूप छान शब्द तुझ्याच तोंडून आला तो, म्हणजे दिग्पालनी जे केलं त्याला तू चळवळ म्हणतोयस मगाचपासून. आणि ती खरंच चळवळ आहे आणि याच भावनेने केले गेलेले आहे. व्यवसाय म्हणून करणं आणि चळवळ करत असताना एका जबाबदारी, चळवळ ही नेहमीच आपण कुठली तरी एक जबाबदारी खांद्यावर घेऊन ते करत असतो. सो आपण खूप चांगल्या माणसांच्याबद्दल, लोकोत्तर पुरुषांच्याबद्दल, संतांबद्दल, इतिहास पुरुषांच्याबद्दल काहीतरी जेव्हा मांडत असतो त्यावेळेला खूप रिस्पॉन्सिबिलिटी आपल्यावर असते. आणि ते एक प्री प्रोडक्शन असतंच असतं असं माझं म्हणणं आहे. स्क्रिप्ट ही नुसती लिहिली जात नाही, त्याच्या प्रत्येक अंगावरती विचार केला जातो. तो दिग्पालकडनं असेल, इतरांकडनं असेल, चित्रपट बनत असताना असेल. आणि प्रत्येक वेळेला हा विचार नाही केला जात की इथे सेन्सॉर अडकेल बरं का, इथे काहीतरी होईल, असं कुठेच हे न होता हे मांडतोय, हे बरोबर मांडतोय की नाही, हे मांडतोय हे योग्य मांडतोय की नाही, आणि ते लोकांपर्यंत आपली ही जी योग्य किंवा सच्ची भावना आहे ती आपल्या चित्रामधनं लोकांपर्यंत पोचायला पाहिजे, या भावनेने केलेलं असतं. त्यामुळे तशी म्हणजे ती भीती नसते की समोरून काहीतरी येईल आणि आलं तर त्याला उत्तर द्यायची पूर्ण तयारी असते. असं जर कोणी आलं काही म्हणायला लागलं तर आमचं ठाम मत आणि आम्ही जी भूमिका घेऊन जातोय ती, हे दोन्ही खूप ठाम आणि त्याचे त्याचे आहे. आणि त्याचे आधार, बोललेल्या प्रत्येक शब्दाचे, घडलेल्या प्रत्येक प्रसंगाचे आधार आहेत. चळवळ म्हणणं मागचं एकच कारण होतं की जेव्हा फर्जन सिनेमाची सक्सेस पार्टी झालेली तेव्हा कदाचित यशानंतर आपण निवांत होतो, पण तो कसं म्हणाला की इकडे थांबायचं नाही, आपल्याला आणखी पुढे आपल्याला अनेक सिनेमे बनवायचे आहेत याच घडीतले. आणि म्हणूनच त्याने सुद्धा बनवले आणि इतरांनी सुद्धा बनवायला घेतले. ते मध्यंतरी आपल्या माणसामध्ये घडत नव्हतं. मी तर तुला प्रश्न आहे, सिनेमात तू अवलीची भूमिका साकारतेस, ही अवली पत्नी म्हणून, सखी म्हणून किंवा स्त्री म्हणून आणि आजची स्त्री, तुला काय नेमकं साम्य जाणवतं तुला? ती भूमिका साकारताना तू तुझा काही विचार असेल, त्याने तुला काही ब्रीफिंग गोष्टी केल्या असेल, तुला काय दिसलं नेमकं त्यामध्ये? मी तुलाही स्वतःला पकडतो कारण का तू तुझं घर म्हणा, प्रोफेशन म्हणा सांभाळून, तुझ्या मैत्रिणी म्हणा, सगळं पुढे घेऊन जातेस त्या निमित्ताने. जिजाई म्हणजेच अवलीबाईंची भूमिका साकारायची त्यावेळेला ना आपल्याला एक ठराविक पद्धतीनं अवलीबाईंचं जे व्यक्तिमत्व होतं त्याबद्दल माहिती, की त्या चिडखोर होत्या, रागीट होत्या, कर्कशा होत्या. आणि त्या व्यतिरिक्त सुद्धा हे सगळं असण्यामागची कारणं काय होती? त्यांना संसार हवा होता, त्या वास्तववादी होत्या, व्यावहारिकदृष्ट्या त्या तेव्हा सक्षम होत्या, कारण त्यांना माहिती होतं की संत तुकाराम हे भक्तिमार्गाला लागलेले आहेत आणि आपल्याला त्यांना प्रत्येक वेळेला वास्तवावर आणावं लागणार आहे. आणि म्हणून त्यांची ती धडपड असायची की हा संसाराचा जो जे चक्र आहे ते व्यवस्थित चालू राहावं, त्यासाठी मला जबाबदारी घ्यावी लागणार आहे. आणि ही जी तिची त्यावेळेला तारेवरची कसरत होत असेल ती आता सुद्धा मला असं वाटतं स्त्रीची होती, वेगळ्या पद्धतीनं होते ती, पण होते, कारण तिला मल्टिपल गोष्टी हँडल करायच्या असतात. तिला बाहेर जाऊन आज करिअर पण करायचं आहे, तिला घरातल्या गोष्टीही सांभाळायच्या आहेत, तिला एक उत्तम आई व्हायचं आहे, त्यानंतर घरामधल्या आपण म्हणतो ना घरधणी म्हणून तिला ते वावरायचं आहे तिथे.
हे सगळ्या जेव्हा आपण गोष्टी एकत्रितरित्या घेऊन जातो तर त्यावेळेला तिची कुठेतरी चिडचिड होतेच ना. कधीच आपण अगदी खरं तर कवितांमध्ये असं छान हे दिलेलं आहे की स्त्री म्हणजे घरामध्ये तिचं जे अस्तित्व आहे ते किती छान आहे आणि तिचं प्रसन्न रूप, पण त्यामागे या प्रसन्न रूपाच्या मागे सुद्धा तिची कधीतरी चिडचिड होत असेल ना. कारण हे सगळं एका वेळेला सांभाळणं कठीण जातं आणि ह्याचे बॅलन्स सुटू शकतात. तर मला तिथे कुठेतरी असं वाटतं की आवली इतकी खरी होती आणि इतकी प्रामाणिक होती. बरं, तिची भक्ती आणि तिचं कर्तव्य ती चोख करत होती. जसं संत तुकारामांसाठी पांडुरंग हे सर्व काही होते, तर तिच्यासाठी तिचा नवरा आणि तिचा संसार हे सगळं काही होतं. आजच्या स्त्रीचं पण हेच आहे ना. म्हणजे तुम्ही करिअर करणारी फक्त स्त्री आहे आणि घर सांभाळणारीही फक्त स्त्री आहे. अशा 2 गटातल्या स्त्रिया जरी पकडल्या तरी सुद्धा जे आपण घेतलेलं आहे ते पूर्णत्वास नेणं, ते अगदी निष्ठेनं करणं, त्यामध्ये जीव ओतणं, मला असं वाटतं हा तिचा स्थायी भाव आहे स्त्रीचा. आणि तो आत्ताच्याही स्त्रीमध्ये आपल्याला दिसून येतो आणि पूर्वीच्या स्त्रियांमध्ये सुद्धा तो दिसून येतो. तर हे मला असं वाटतं त्यांच्यामध्ये साम्य आहे. आणि स्मिता म्हणून तू म्हणशील तर हो, माझी तारेवरची कसरत असतेच. करिअर आहे, आई आहे मी, मला असं वाटतं की माझ्या मुलाला तेवढा वेळ मिळाला पाहिजे. पण मग प्रमोशनला येते, शूटिंगला येते, त्यावेळेला असं वाटतं की नाही, आता ते नाही विचार करायचा आहे कबीरचा, आता फक्त इथलाच विचार करायचा आहे मला. सो हे जे स्विच ऑन स्विच ऑफ करणं असतं हे जरा कठीण असतं बरं का. म्हणजे आपण आजकाल खूप प्रो झालेल्या आहेत सगळ्या स्त्रिया, पण तरी सुद्धा हे कठीण जातं. आणि हे मला त्यामध्ये साम्य वाटतं. विरुद्ध 2-3 सिनेमापासून तू दुहेरी भूमिका साकारतो. अभिनेता दिग्दर्शकांनी तुला केलाच आहे, त्यामुळे याही सिनेमात तो अभिनेता आमच्या कानावर आला. अभिनेता अवधूत गांधी आणि गायक तुला त्या शब्दांना सूट देण्याचंही तू काम करतोस, तर दोन्हीविषयी सांग ना. मला म्हणजे मुळात गाण्याची आवड खूप लहानपणापासून. घराण्यात परंपरा आहे आणि ज्या कुळात वाढलो, ज्या गावात वाढलो, तिथं संगीताचं तुम्हाला माहिती आहे. आळंदी काय, आळंदीचं महात्म्य, त्या मातीचं काय, आपण अनेक रत्न त्या मातीतनं आज आपल्याला मिळालेली आहेत. आणि घडत असताना लहानपणापासून इच्छा होती कुठंतरी की बाबा आपल्याला अभिनय पण करायचा आहे. पण छोट्या छोट्या नाटकांमधनं त्याच्यातनं हळूहळू करत होतो. पण मुख्य विषय हा गाण्याकडे होता. आणि माझ्या आयुष्याच्या एका टप्प्यावरती मला लक्षात आलं की मला काय करायचं आहे. मग माझा विषय मला सापडला. तो माझे गुरु, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध भारुडकार, संत साहित्याचे लोकवाङ्मयाचे व्यासंगी अभ्यासक वैकुंठवासी डॉक्टर रामचंद्र देखणे सरांनी मला तो विषय केला की संत वाङ्मयातलं लोकसंगीत. आपल्या महाराष्ट्राला खूप मोठी लोकसंगीताची परंपरा आहे. अतिशय समृद्ध आपला महाराष्ट्र त्या बाबतीत आहे. जेवढे लोककलेचे प्रकार आपल्या मराठी भाषेमध्ये आहेत, जगात इतर कुठल्याही प्रांतात कुठल्याही भाषेमध्ये तेवढे नाही आहेत. आणि त्याच्यामध्ये संतांनी विपुल असं वाङ्मय निर्माण केलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांपासून अगदी आत्ताच्या तुकडोजी महाराजांपर्यंत वेगवेगळ्या लोककलेच्या प्रकारांच्या माध्यमातून नाथ महाराजांचं त्याच्यामध्ये खूप मोठं योगदान अर्थात आहे. आणि सरांबरोबर 25-30 वर्ष भारुडांच्या माध्यमातून तो सगळा अभ्यास झाल्यानंतर लक्षात आलं की नाही, आपल्याला हेच करायचं आहे. आणि मग एका आयुष्याच्या टप्प्यावरती दिग्पाल लांजेकरांसारखी व्यक्ती आयुष्यात आली की तिथून तुमचं सगळं 360 डिग्री लाईफ चेंज झालं. की त्याच्यात भक्ती चालू होती माझी, त्याच्यामध्ये शक्ती ॲड झाली. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल लहानपणापासून होतच, कारण छोट्या मोठ्या मी गोष्टी केल्या पण होत्या. पण फर्जनच्या आधी, म्हणजे तशी ओळख खूप आधीपासूनची, जुने मित्र आम्ही. पण जेव्हा फर्जनसाठी जेव्हा आम्ही प्रयत्न करत होतो आणि मग फर्जनमध्ये पण त्यांनी मला गाण्यासाठी हे केलं होतं. पण त्यावेळेस काही कारणानं सक्सेसफुल नाही झालं. पण मी बॅकग्राऊंड स्कोअरमध्ये घालून मग फत्ते शिकस्तमधनं पहिलं तसं म्हटलं तर ब्रेक माझा चांगला की महाराष्ट्राला माहीत झाला आवाज, असं म्हणू शकतो आपण की ह्याची वेळ द्यावा नका अभंग अनपेक्षितपणे. आणि त्याचं श्रेय अर्थातच जगद्गुरू तुकोबारांना, कारण त्यांचे शब्द आहेत, त्या शब्दांमध्ये एवढं सामर्थ्य आहे. मी तेव्हाही सांगायचो की हा अभंग जगद्गुरू तुकाराम मला जेव्हा भंडाऱ्यावरती किंवा भामचंद्र डोंगरावरती जायचं एकांतवासासाठी, तिथं त्यांना तो स्फुरला असणार आहे. आणि संगीत असं संगीतकार म्हणून नाव लागलं आहे, पण खरं सांगायचं तर ते जे परंपरेतनं मिळाले तेच मी मांडतो आहे. म्हणजे भारतरत्न स्वरभास्कर पंडित भीमसेनजी यांचं एक फार सुंदर वाक्य आहे, ते मला नेहमी खूप प्रेरित करतं की एवढ्या मोठ्या माणसाने असं म्हणलं. मी स्वतः हे म्हणत नाही, पण मी खूप वेगळ्या अर्थाने ते सांगतो की आय एम ओनली गिविंग बॅक अ फ्रॅक्शन व्हॉट आय हॅव रिसिव्ड फ्रॉम माय एल्डर्स अँड बेटर्स.
मला जे माझ्या याच्याकडे मिळतं त्यातलं मी थोडंसं देण्याचा प्रयत्न करतो माझ्या कुवतीप्रमाणे. आणि वारकरी संप्रदाय आपला अतिशय समृद्ध आहे संगीताच्या बाबतीमध्ये. मला वाटतं की सर्व संतांचा संगीताचा प्रचंड अभ्यास होता. जगद्गुरू तुकोबाराय सुद्धा संगीताचा प्रचंड, त्याशिवाय इतक्या सुंदर रचना वेगवेगळ्या ह्याच्यातल्या चौचरणी अभंग असतील, दुचरणे 2 चरणे असतील, वेगवेगळ्या ह्याच्यातले अभंग असतील, ते इतके चपखल बसतात काही काही याच्यामध्ये तालांमध्ये याच्यामध्ये. आणि त्या शेकडो वर्ष जुन्या चाली पण आहेत ज्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खेड्यापाड्यांमधनं आजही गायल्या जातात. हे लोकांच्या माहितीला आहे. त्याचा प्रयोग आपण ज्ञानेश्वरांची मुक्ताईमध्ये केला. 2 हरिपाठाचे अभंग होते, पारंपरिक चालीचे. थिएटरमध्ये लोक गायचे हरिपाठ, त्याच्याबरोबर लोकांनी अभंग गायलेत. मग हे करत असताना दिग्पालला मी असं म्हणायचं की मला जरा करायचं बरं का काहीतरी, जरा मला थोडंसं अभिनयाचं पण करायचं. मग जेव्हा पहिल्यांदा आम्ही संत ज्ञानेश्वर माऊली ही मालिका आपण केली, त्याच्यामध्ये नामदेव महाराजांची भूमिका मला करायला मिळाली. बरं, गंमत एक उघाण्याला म्हणून सांगतो की आधी 120 भागाची ती मालिका होती, नंतर ती वाढत 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 जवळजवळ 550-600 भागाची झाली. त्यामुळे माझा रोल अर्थातच पुढं जात होता. आणि गंमत अशी झाली की आता पुढच्या महिन्यापासून साधारण माझं चालू होणार, तर त्या दिवशी गणेशोत्सवामध्ये मला अजून आठवतं, मला पंढरपूरला सेवा मिळाली. 1-2 वर्षांत मी पंढरीला सेवेचं बोलवण्यात आहे पांडुरंगाचं. आणि माझी बहीण आहे तिथे मोठी, अमृता बडवे, ती मला घेऊन गेली आतमध्ये दर्शनाला आणि म्हणली इथं उभं राहून अभंग म्हण. तिथं रंगशिळा म्हणून जे आहे, ज्या ठिकाणी उभं राहून नामदेव महाराज अभंग गायचे, म्हणले तू नामदेव महाराजांची भूमिका करतोय, आधी इथं अभंग गा आणि पांडुरंगाला सांग. आणि मग मी बाबा म्हणलं ही लीला आहे त्याचीच. तिथं नामदेव महाराजांचा सुंदर अभंग आहे, तो अभंग तिथं गायला आणि पांडुरंगाच्या डोकं ठेवलं. म्हणलं असं वाटलं की नाही बाबा, माझ्या लाडक्या भक्ताची भूमिका करतोय, आधी आशीर्वाद घेऊन जा. आणि मग सुरू झालं. त्याच्यामध्ये छोटी छोटी काही नाटकं वगैरे पण मी व्यावसायिक नाटक माझ्या आयुष्यात केलेलं संपदा द्यायचं, चिसौका रंगभूमी, त्याच्यात नारद मुनींची भूमिका. बरं, गंमत सांगतो, हे सगळं करत असताना माझी परंपरेची नाळ कुठेही तुटली नाही आहे. मला अभिनय करायचा होता, तर मला भूमिका पण अशाच मिळाल्या की कुठेतरी त्या ऐतिहासिक किंवा पौराणिक किंवा धार्मिक याच्याशी जोडलेल्या. मला नारद मुनींची भूमिका करायला मिळाली, रामदास स्वामींची भूमिका करायला मिळाली. त्याच्यानंतर ज्यांना आपण महिपतींचा अवतार मानतो, साईबाबांचे शिष्य दासगणू महाराजांची भूमिका करायला मिळाली. त्याच्यानंतर ऐतिहासिक याच्यामध्ये शिवरायांच्या छावामध्ये रामचंद्रपंत अमात्य, मालिकेमध्ये नामदेव महाराज, ज्ञानेश्वरांची मुक्ताईमध्ये भोजलिंग काका. आणि आता हा ट्रॅक बदलून जरा इकडं गावचा पाटील केलेला आहे मला. हे आता जरा पाटील किसा, पण छान, खूप अनुभव, खूप. आणि हे काय माहिती का, हे करत असताना एक टीम स्पिरिट असतं ना. आणि दिग्पालचं असं आहे ना की तो ऑलरेडी सगळे कोणाची काय निवड कुठं करायची ते बरोबर आधी ठरलेलं असतं. बऱ्याच वेळेला असं होतं की माझंही बऱ्याच होतं की अरे हा माणूस माऊली थांबा, असं असतं, असं अगदी पहिल्यापासून. आणि मग कळतं की या माणसाची इथं काय निवड आहे. मग जेव्हा हा विषय आला तुकाराम महाराजांच्या चित्रपटाचा, बरं, तो पहिल्यापासून पारंपरिकतेला खूप प्राधान्य देणार आहे. मी म्हटलं की आपण असं अभंग इतके आता मोठं भांडार आहे, त्यातून 11 अभंग आम्ही निवडले, म्हणजे ते समुद्रामधनं मोती वेचण्यासारखं आहे, इतके तुकाराम महाराजांचे सगळे अभंग आहेत. आणि मग याच्या चालींवरती आमचा विचार चालू होता मग की पारंपरिक चाली, आपण म्हटलं पारंपरिक चाली सगळ्या आपण त्या पद्धतीने. त्यातली एक गंमत अशी झाली, जेथे जातो तेथे तू माझा सांगते हा अभंग. बरं, त्यातले बरेचसे अभंग आधीच लोकप्रिय मोठ्या मोठ्या गायकांनी गाऊन ते लोकप्रिय केलेले आहेत. लता दिदींनी गायलेलं आहे, आनंदाचे डोही आनंद तरंग, फार सुंदर चाल आहे ती. त्याच्यानंतर सुंदर ते ध्यान त्यांनी गायलेलं आहे, बोलावं विठ्ठल किशोरीताईंनी गायलेला आहे, राजा सुकुमार भीमसेनजींनी पण गायलेला आहे. आणि जो आपण आत्ता ही चाल जी घेतली राजा सुकुमारजी या चित्रपटातली, ती आनंद मोडक काकांनी केलेली चाल आहे, स्वर्गीय आनंद मोडक सरांनी. आणि चंद्रकांत काळे सरांनी ती गायलेली अमृतगाथा त्या कार्यक्रमात. मग ते गायला मिळालं. आणि पारंपरिक जेव्हा अभंगांच्या मी करत असताना जेथे जातो तेथे ज्या मी खूप चाली ऐकवल्या, नाही 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 नाही, कारण ती सिच्युएशन अशी होती की गाथा तरल्यानंतर तो आनंद सोहळा जो आहे, संपूर्ण समाज तो उत्सव साजरा करतो. एका बाजूला ते अभंग सगळे लोक गात 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 मिरवणुकीने तुकाराम महाराजांना घेऊन येतात. आणि काय झालं होतं की एक सांप्रदायिक साधी चाल आहे जी आता रेकॉर्डेड आहे, ती मुद्दाम ऐकवत होतं. म्हटलं ही खूप सरळ साधी चाल आहे, ही काय आवडणार नाही, म्हणून मी ऐकवलीच नव्हती. मी बाकी भलतंच सगळं ऐकवत होतो, हे ऐकवते. आणि एक दिवस अजयदादा आणि दिग्पाल बसले ते ऑफिसमध्ये, आणि मी म्हटलं की शेवटचं म्हटलं हे ऐकून बघू तर काय. मी ऐकवलं, म्हटलं बाबा जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरोनिया, चालविसी हाती धरोनिया, चालो वाटे आम्ही तुझाची, अशी एक चाल आहे. अरे माऊली, हे आधी नाही काय ऐकवायचं मग.
आणि मग आणि आमचंही ठरलेलं आहे ऑफिसमध्ये असं की तो ना अशा खूप चाली आधी स्वतःच्या ऐकवतो छान आणि एखादी अशी ठेवलेली असते हे कोणासाठी ठेवलं नाही, पण ह्या वेगळी कुठली ऑफर आहे का? नाही, पण ह्या खरंच खूप साध्या सोप्या चाली आहेत. मी म्हणलं ना, आणि यांचं वैशिष्ट्य काय माहिती का, आज खेड्यापाड्यात तुम्ही गेलात, शेतकरी संध्याकाळी रानात आला, सगळे गावकरी भजन आपल्याकडे आजही बऱ्याच ठिकाणी, मुंबईत बऱ्याच ठिकाणी आहेत की सगळ्या कामावर जातात, रेल्वेत पण भजन गात 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 जातात. तो एक विरंगुळा आहे, त्याच्याबरोबर ती एक आध्यात्मिक साधन आहे. कारण माझे गुरु डॉक्टर देखणे सर नेहमी सांगायचे की जो आनंद योग्याला समाधीचा तो सामान्यांना भजनाचा. इतकं साधं त्यातलं तत्वज्ञान आहे. मग ही चाल, आणि मग हा ठरल्यानंतर मग ते असं ग्रुप सॉन्ग आपण त्याचं करूयात, कोरस नाही ग्रुप सॉन्ग. मग त्याला वेगवेगळ्या आवाजाचे, वेगवेगळ्या टेक्स्चरचे, वेगवेगळे गळ्यात गंमत असणारे 7 गायक त्याच्यामध्ये घेतले आणि त्यांच्या आवाजात ते रेकॉर्ड केलं आपण. आणि यातलं अजून म्हणजे आनंदाचे डोही आनंद तरंग, ती हा जो अभंग आहे बेलाताईने गायलेला सुंदर, तर त्याच्यामध्ये थोडासा वेगळा एक प्रयत्न, म्हणजे वारकरी चालीबरोबरच म्युझिक अरेंजमेंटमध्ये थोडंसं आपला खोळचा जो एक हे असतो ना बंगाली ठेक्याचा, तसा तो थोडासा ॲड करून, आणि सगळ्यांनी म्हणजे नितीन शिंदे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की खूप चांगला एकदम अरेंजर आणि वादक आहे, सगळ्या प्रकारची वाद्य म्हणजे काय वाटेल त्याच्या हातात देईल तो वाजवतो आज पण. आणि नागेश भोसेकर, ही सगळी टीम आहे, सगळी फार सुंदर सगळ्यांनी काम केलं. श्रुती भावे तिने खूप सुंदर व्हायोलिनचे पीसेस, उत्तम, कल्याणी देशपांडे सतार, आणि इतक्या सुंदर गोष्टी एक एक काय असतं ना की परमेश्वराची योजना असते की ते घडलं सगळं, ते जुळून येणं म्हणतो. मग अशी तुझं विचारलंस की आनंद डोह चालू होतं, मग ते आता कोविडच्या नंतर हे सगळं घडायला, चित्रपटापर्यंत यायला इतके दिवस लागले. त्याच्यामागे अजून एक कारण महत्त्वाचं सांगायचं आहे. 375वं वैकुंठगमन वर्ष आहे तुकाराम महाराजांचं, ते औचित्य आहे ना. जसं ज्ञानेश्वर महाराजांचं मुक्ताई चित्रपट केव्हाच येणार होता ते माहिती आपल्याला की पुढं ढकलला, यावर्षीच प्रदर्शित व्हायचा होता का, 750वं माऊलीचं जन्मोत्सव वर्ष आहे हे आता ही ईश्वरी योजना आहे आणि त्यांनी घडवलं. त्याप्रमाणे आम्ही सगळे काय आहे ते सरेंडर आहोत भगवंताच्या पायी. मी बऱ्याच वर्षांपूर्वी कसं असतं ना की मी गमतीने कार्यक्रमांमध्ये सांगतो की अहंकार माणसाला अनेक प्रकारचा असतो. कोणाला विद्येचा असतो, कोणाला रूपाचा असतो, कोणाला सत्तेचा असतो, कोणाला संपत्तीचा असतो, तर काहींना सेवेचाही अहंकार. तसा मला सेवेचा पण अहंकार तिथं एकदा झाला होता. तो माझा अहंकार तो योग्य वेळी माऊलींनी कमी करून मला जागेवर आणलं. तेव्हापासून मी त्यांच्या पायी व्हायला की तुम्ही जे द्याल त्या मार्गावर मी चालणार. तुम्ही तसं आता दिग्पालच्या ताब्यात आम्ही सगळे आहोत की बाबा हा तुम्ही त्यांनी सांगितलं की हे काम करायचं, संपला विषय, मग त्याने करायचं. योगेश सर, मगाशी स्मिताताई म्हणाले की तुकारामांना अध्यात्म पुन्हा वास्तवाकडे घेऊन येण्यासाठी आवडी असायची. तसंच माझा असा प्रश्न की आता आपण मगासपासून सामाजिक बदल याविषयी बोलतो, तर तुम्हा सर्वांना सामाजिक बदल आताच्या घडीला कोणता असा बदल घडावा असं वाटतो आणि त्यानुसार कोणती कलाकृती निर्माण व्हावी अशी वाटतं? मला घडावा असं नाही, पण घडलेला बदल मी सांगू शकतो माझा अनुभव. की जसे शिवराज अष्टकातले चित्रपट प्रदर्शित झाले आणि अनेक लोक अनेक प्रकारे महाराजांचं चारित्र्य पोहोचवण्याचा प्रयत्न करू लागले. हे काय गंमत आहे माहिती का, हे माऊलींच्या उभीप्रमाणे उपजे ते नासे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेका. तर त्याप्रमाणे काही गोष्टी प्रकाशात येतात आणि मग ते पुन्हा त्याला उजाळा मिळतो आणि ते समाजामध्ये त्याच्या माध्यमातून कार्य होतं. आणि मग ईश्वरी योजना असते की तशी माणसं त्या ठिकाणी योजली जातात. तर हे घडत असताना मराठवाड्यात एका गावात माझा कार्यक्रम झाला मागच्या वर्षी शिवजयंतीला. तर एक गाव एक शिवजयंती आणि संपूर्ण गाव सजवलेलं, सगळं कमानी वगैरे उभारलेल्या, मोठा मंडप, गावाच्या मधल्या जो चौक असतो तिथं मोठा मंडप केलेला, 7 दिवसाचा उत्सव शिवजयंतीचा. आणि रोज वेगवेगळे कार्यक्रम, कीर्तन, प्रवचन, भजन, व्याख्यान, भारूड, जागरण, गोंधळ, पोवाडे, शाहिरी वगैरे सगळं असं. आणि मुख्य जयंतीच्या दिवशी महाराजांची पालखीतून मिरवणूक निघते. कुठल्याही प्रकारचा डीजे लावला जात नाही, कुठल्याही प्रकारचा आरडाओरडा धांगडधिंगा नाही. वारकरी दिंडी असते, ढोल लेझिम पथक असतं, शास्त्रशुद्ध पद्धतीने पालखीतनं महाराजांची मिरवणूक काढली जाते. मावळ्यांच्या वेशात सगळे असतात आणि चौकामध्ये सवाष्णी औक्षण करतात. संपूर्ण रस्ता जो मार्ग आहे पालखीचा तो सडा संमार्जन करून रांगोळ्या काढून सजवला जातो. हे सगळं स्वरूप मी भारावून गेलो. म्हटलं काय कमाल आहे म्हटलं तुमचं. ते माझे आळंदीतले ओळखीतले एक महाराज आहेत, अनिल महाराज म्हणून. तर ते म्हणले अहो म्हणले महाराज हे सगळे करणी म्हणले जी घडली ते दिग्पाल सरांच्या चित्रपटांमुळं. म्हणले एक आत्तापर्यंत म्हणले आमच्या गावामध्ये 7-8 मंडळ होते आणि शिवजयंतीला भांडणं मारामारी अगदी फार हमरीत इतक्या की पोलीस केस व्हायच्या दरवर्षी.
की तुझी शिवजयंती भारी का माझी भारी, तुझा डीजेचा आवाज भारी का, आणि आम्ही वैतागलो होतो म्हणले. मग हे चित्रपट आल्यानंतर हळूहळू गोष्टी कळायला लागल्या मुलांमध्ये. आम्ही संप्रदायातल्या सगळ्या मंडळींनी, गावातल्या जाणकारांनी सगळ्यांनी एकत्र आणलं सगळ्या मुलांना, ते पिक्चर परत परत दाखवले, त्याच्यावर आम्ही चर्चा केली, महाराजांबद्दल बोललो, त्यांचं वाङ्मय सगळं हे करता करता, आणि मग त्यांना उपरती झाले की नाही आपण चुकतोय, ही महाराजांना अपेक्षित असलेली शिवजयंती अशी नाही आहे. आणि मग त्या माध्यमातून आपण अशा पद्धतीने करत मग सगळ्या लोकांनी मांडलं की असं 7 दिवसात. बरं, त्या मंडळाचा कोणीही अध्यक्ष नाही, कोणी खजिनदार नाही, कोणी कुठल्या पदच नाही आहे काही, अख्खं गाव मिळून करतात, जे ज्याला दिसेल की मला हे काम करायचं, विषय संपला. पण हे जेव्हा असे समाजामध्ये दिसतात ना, तेव्हा बरं काय आहे, संत परंपरा जी निर्माण झाली मुळात, माऊलींचा जर काळ बघितला, त्या काळात माऊलींनी एवढ्या पद्धतीने माणूस धर्माचा पुरस्कार केला. काय चोखोबांसारख्या माणसाला संतपदाला आणून ठेवलं की बाबा नाही, सकळाशी येथे आहे अधिकार, इथं कोणी लहान नाही, थोर नाही, कुठला भेदाभेदाभ्रम महामंगळ, कुठलाच भेद नाही इथं या संप्रदायामध्ये. तर यारे यारेस, मग ते चोखोबा म्हणतात यारे यारे सान थोर याती भरते नारी नर, काय, आणि खटनट यावे शुद्ध होऊन जावे, दवंडी पिटी व्हावे चोखा मिळा, हा अधिकार त्यांना मिळाला. ही जी आपली परंपरा आहे, आज कुठेतरी पुन्हा समाज भरकटत चाललाय. हे बघा, प्रत्येकाला स्वतःचा प्रपंच आहेच, पण त्याचबरोबर तुम्ही एका देशाचे नागरिक आहात, एका समाजाचा घटक आहात, त्याच्या तुमच्यावरती काही सामाजिक जबाबदाऱ्या त्या असल्याला पाहिजेत. काही एक आपण म्हणतो की मॅनर्स ते तुमचे असले पाहिजेत. मग ते कशातनं घडतील, ते या चित्रपटाच्या माध्यमातूनच आपण, आणि ते प्रयत्न आपण केले. बरं, आपण कोणाला सांगायला गेलं तर तुम्ही त्याला बदलू शकत नाही. वारकरी संप्रदायातलं उदाहरण सांगतो. आज असं झालंय की अभंग जे आहेत ते चित्रपटातील त्या चालीत गायले जातात. म्हणजे आमच्या दोघांचा अनुभव आहे, सुंदर ते ध्यान हा अभंग तेरे दशके कुमारच्या चालीत गायला आम्ही ऐकलेला, फडावरती कीर्तनामध्ये. अशी अवस्था आहे एकीकडं. का तुकाराम महाराजांनी टाइमपास म्हणून केलेल्या कविता नाहीत अभंग, म्हणजे त्याच्यामागं खूप थोर विचार आहे, भक्ती आहे, पराकोटीचा त्याग आहे, समर्पण आहे. मग जर ह्या पद्धतीने करायचं, आम्ही मग त्यांना शिकवायला उपयोग नाही ना. मग काय चांगलं काय आहे, आपले शेकडो वर्षात आपल्याला दिलेले, आपल्या घरी कामधेनू गाय, आपण बाहेर ताकाची भीक मागत फिरतो, अशी अवस्था आहे. मग पुन्हा ती कामधेनू गाय लोकांना सांगितली, बरं बाबा ही कामधेनू गाय, म्हणून ह्या चालींना उजाळा देण्याचं काम, ते पोहोचवण्याचं काम. आता ह्याची वेळ देवा नका, हा जो मगाशी मी सांगितलं, आज अनेक तरुण मुलांच्या मोबाईलची कॉलर ट्यून रिंगटोन आहे ही गाणी. मग काय होईल की ते ऐकता ऐकता हळूहळू ते बदल घडत जातील. आपण असं एकदम कुठली गोष्ट होणार नाही, त्याला तो स्लो बट स्टडी हे करत राहावं लागेल असं मला वाटतं. गीता म्हणाली की तुकारामांना अध्यात्माकडून वास्तवाकडे आणण्याचं काम एक अवली करायची. या सिनेमामध्ये अवली आणि तुकाराम या नात्यांविषयी आणखी वाचकांना, प्रेक्षकांना कळावं या दृष्टीने काही पटकथेत काही तसे सीन्स असणार आहेत का? कारण आजवर संगीत नाटकामध्ये जे आहे ते एक वेगळं नातं त्यांच्याकडून कळलेलं आहे. जसं नाही की फक्त रागराग करायचं इतकंच नाही, पण त्याची काळजी तितकंच करायची. हे जे नाते आहेत ते खुलून सांगण्यासाठी नेमकं सिनेमात प्रेक्षकांना नवं काही मिळणार आहे. मला स्वतःला असं वाटतं या सिनेमामधनं अवलीची भूमिका ही हे नक्की सांगेल की संसार राखण्यासाठी व्यावहारिकदृष्ट्या तिची पाळंमुळं या मातीमध्ये अतिशय घट्ट रोवलेली होती. जेव्हा तुकोबा आकाशाकडे जात होते, जेव्हा तुकोबा आकाशा एवढे झाले, त्यावेळेला तिची मुळं ही अवली होती, त्या सगळ्यांना धरून ठेवणारी व्यावहारीच्या दृष्टीने. ही अवलीची भूमिका आहे. मला असं वाटतं की आम्ही जे काही आत्ता प्रयत्न केला त्याच्यामध्ये मुळामध्ये त्यांच्यावरती निरतिशय प्रेम, म्हणजे प्रेमाची व्याख्या खरं तर अवली होऊ शकते असं मला वाटतं. एकदा हे जे सादरीकरण आपण पाहू त्याच्यानंतर, कारण तिला सतत माहिती आहे की आपला नवरा आपल्या संसाराकडे दुर्लक्ष करतो आहे, किंवा आपल्या कुटुंबाकडे, प्रपंचाकडे, अध्यात्माच्या ओढीमुळे त्यांचं काहीसं दुर्लक्ष होतं, किंवा त्यांनी पलीकडे अध्यात्माच्या दिशेने जाणं गरजेचं आहे समाजासाठी. हे सगळं तिला कळत आहे. तिचा रागराग होतोय कारण कुठेतरी तो ताण येणार, तो ताण कुठेतरी बाहेर पडावा म्हणून रागराग होतोय. परंतु ती उभी राहते प्रत्येक क्षणी त्यांच्याबरोबर. म्हणजे त्यांच्यावर जेव्हा हल्ला होतो रात्री, पाळेगार घरामध्ये घुसतात, दरोडेखोर घरात घुसतात, आणि तर त्यावेळी ती खंबीरपणे त्यांच्या बाजूला उभी राहते. ती लपून नाही राहत किंवा ती तिथनं पळून जात नाही मुलांना घेऊन. ती त्यांच्या बरोबरीने त्या पाळेगारांच्या समोर धाडसाने उभी राहते. असे काही प्रसंग आहेत. किंवा गाथा बुडवल्यात किंवा गाथा विसर्जित केल्यात हे कळल्यानंतर तिचा जो त्रागा होतो तो त्या पतीच्या कलाकृतीवरती किंवा त्यांच्या अध्यात्मावरती असलेल्या निरतिशय प्रेमातून ती त्रागा व्यक्त करते की हे का केलं तुम्ही,
इतके दिवस मी कशासाठी म्हणून माझा संसार राखला किंवा धडपड केली की आणि ह्या गाथा लोकांपर्यंत पोहोचाव्यात किंवा अभंग पोहोचावेत म्हणून, आणि ते अभंगच तुम्ही बुडवलेत. हे पतीच्या त्या कार्यावरचं प्रेम आहे. मला असं वाटतं की प्रेम खऱ्या अर्थाने निखळ आणि नितळ ज्याला म्हणतो त्याची व्याख्या अवली होऊ शकते असं आम्हाला आपल्या संती वाटतं. आणि एक महत्वाची गोष्ट अशी आहे, अवलीबाईंचा जर इतिहास बघितला, त्या मूळच्या खूप श्रीमंत घराण्यातून आलेल्या आहेत. अतिशय समृद्ध आणि श्रीमंत घराण्यातल्या त्या होत्या. आणि ज्यावेळेस तुकोबांची लग्न झालं, तुकोबांची पण प्रापंचिक स्थिती खूप चांगली होती, पण भक्ती मार्गाला लागल्यानंतर सर्व संघ परित्याग जो त्यांनी केला त्याच्यातनं तिची ओळख अशा वेळेस सुद्धा त्यांनी तुकोबांना सोडून गेल्या नाहीत. त्या आपण म्हणतो ना की नवरा संकटात, जसं हे उदाहरण दिलं, त्याचबरोबर सगळं घरात काही नसताना सुद्धा त्याच पद्धतीने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिले. हे त्यांचं एक वेगळं महत्वाचं. आजच्या स्त्रियांनी तो एक हे ठेवला पाहिजे. आज समाजामध्ये आपण बघतो छोट्या छोट्या कारणांमुळे डिव्होर्स होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. तर कुठंतरी हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे की संसार हा कधीही त्यागाशिवाय उभा राहू शकत नाही, आणि तो दोन्हीकडनं असावा. पण त्या त्यागाच्या तुकाराम महाराज त्यागाची मूर्ती आणि अवली आईसाहेब पण त्यागाची मूर्ती.